आता बऱ्याच कमेंट आहेत की ताई चॅनल चेक करा, ताई चॅनल चेक करा, बरेच दिवस झालं कमेंट टाकते, तुम्ही माझ्या कमेंटकडे दुर्लक्ष करताय, असं म्हणजे बऱ्याच कमेंट आहेत. ठीक आहे, त्यासाठी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. कारण हे बघा, गेले 4 महिने झालं जसं मला वेळ मिळेल तसं मी चॅनल चेकिंगचं काम करत आहे. बरेच चॅनल चेक केले, जसे नवीन चॅनल ऍड होतील ना तस तशा भरपूर कमेंट यायला लागल्यात आणि एक चॅनल चेक करायला कमीत कमी 10 ते 15 मिनिट लागतात. कारण ठीक आहे, मी घाई गडबडीत जर तुम्हाला काहीही सांगितलं तर उद्या तुमची एवढी केलेली मेहनत वाया जाऊ नये म्हणून मला सुद्धा काळजीपूर्वक ते बघावं लागतं. आणि एका व्हिडिओसाठी ठीक आहे, तुम्हाला दिसताना तो 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ दिसत असेल, पण अक्षरशः मला ना 2 ते 2.5 तास लागतात तो तेवढा व्हिडिओ बनवायला आणि नंतर एडिटिंग करून मग अपलोड करायला. त्यामुळे थोडंसं ना मी चॅनल चेकिंग जसं मला वेळ भेटेल तसं मी करत आहे. पण मी नाही, बऱ्याच व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्या व्हिडिओमध्ये काय गरजेचं आहे आणि चॅनल चेकिंग करताना मी तेच बघत असते. मी 1-2 व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत की मी चॅनल कसं चेक करते. बरेच असे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर, ते तुम्ही बघावं असं मला वाटतंय. आणि चॅनल चेकिंग करताना प्रत्येक ताईचा आणि सगळ्यांचे चॅनल सेम आहे, असं काही नाहीये की त्यांना वेगळा रूल आहे, आम्हाला वेगळा आहे, यांना वेगळा आहे, त्यांना असं काही सुद्धा नाही. सगळ्यांचे नियम सारखेच आहेत. मी ज्या वेळेला दुसऱ्यांच्या चुका सांगत असते त्या तरी तुम्ही स्वतः तुमच्या चॅनलमध्ये बघा. आणि मला तर असं वाटतं की आज बरेच चॅनल आपले मराठी युट्यूबरांचे आहेत ना, जवळजवळ 90% युट्यूबरना मराठी चॅनलवाले अजिबात सिरियस नाही आहेत, आपल्याला करायचं म्हणून काम करतायत. खरं सांगू का, तुमची सगळ्यांची मेहनत वाया जाणार आहे. 100 मधले फक्त 10 चॅनल पुढे येणार आहेत आणि दिवसातील काय होतं, 100 चॅनल मॉनिटाईज साठी जात असले ना तर त्यातला फक्त एकच मॉनिटाईज होतो किंवा सक्सेस होतो. असं का बरं होतं? कारण आपण व्यवस्थित लक्ष देऊनच काम करत नाही. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी सांगत असते आणि तुम्ही सगळे ते बरेच युट्यूबर असे आहेत की ते व्हिडिओ बघत असतात तरी ते चॅनलमध्ये तसे चेंजेस करत नाहीत. मग आता काय करणार, पर्याय नाही. जोपर्यंत तुम्ही सिरियस होत नाही ना तोपर्यंत नाही तुम्ही युट्यूबमध्ये सक्सेस होऊ शकत. कसं झालंय, तुम्हाला ना विश्वास नाहीये. तुम्ही थोडं या मराठी नाही का युट्यूबची संदर्भात माहिती देतात त्या यांचे थोडे व्हिडिओ, त्यांचे थोडे, म्हणजे सगळीकडचे व्हिडिओ बघताय आणि एवढं स्वतःला कन्फ्यूज करताय. त्यामुळे तुमचा चॅनल पुढे जाईना. तुम्ही तुमच्या कंटेंटवर लक्ष द्या. एक सांगू का, जे एवढे रोज डेली युट्यूबची माहिती सांगतात ना की हे असं करा, ते तसं करा, मी पण सांगते, मी सांगत नाही. फक्त ना मी तुम्हाला काही गोष्टी सांगते की तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त माझे व्हिडिओ मोटिवेट करण्यासारखे असतात. पण इथं ही सेटिंग करा, तिथं ती सेटिंग करा किंवा असा चॅनल बूस्ट करा, असल्या बी गोष्टी सांगतच नाही. कारण ह्या गोष्टी सगळ्या मी एक सांगू का, सगळ्या ह्या गोष्टी फेक आहेत, असं काही सुद्धा नाहीये. तुम्ही तुमच्या चॅनलचा कंटेंट जर चांगला असेल ना तर आपोआप तुमच्या चॅनलला व्ह्यूज येणार आहेत, सबस्क्रायबर वाढणार आहेत. आता मी बरेच चॅनल चेक केलेले आहे, बऱ्याच ताईंना सांगितले कंटिन्यू व्हिडिओ टाका. आता कधीतरी मी त्यांचे चॅनल चेक करते तेव्हा एवढं भारी वाटतं ना की ज्या ताईंना सांगितलं ना कंटिन्यू व्हिडिओ टाका, त्यांनी टाकलेत कंटिन्यू व्हिडिओ आणि त्यांना ना ठीक आहे 2-3 व्हिडिओ झाल्यानंतर 4-5व्या व्हिडिओला हजारामध्ये व्ह्यूज आलेले आहेत. म्हणजे किती छान वाटतं. मी आणि ज्या ताईंना असा अनुभव आलाय ना त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा. का तर तुमच्या कमेंट वाचल्यानंतर दुसऱ्यांना पण तेवढाच म्हणजे दुसरे मोटिवेट होतात, हा ठीक आहे की डेली व्हिडिओ टाकण्याचा काहीतरी फायदा आहे. कारण मला सांगते, ज्यांचे चॅनल चेक केले नाहीत ना त्यांना एक सांगते की सगळ्यात पहिल्यांदा हे बघायचं की आपला चॅनल सर्च मध्ये येतोय का, चॅनलचं नाव व्यवस्थित आहे का. बऱ्याच जणांनी काहीही नावं दिलेत, असं नाही ना करून चालत, व्यवस्थितच नाव द्या आणि आपला चॅनल सर्चिंग मध्ये आला पाहिजे. आता हे कसं करायचं, दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये आपल्या चॅनलचं नाव टाकायचं आणि सर्च मारायचं, येतोय का बघायचं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. चॅनल सर्चिंग मध्ये आलं पाहिजे. नंतर चॅनलचा डिस्क्रिप्शन बॉक्स ज्याच्यामध्ये आपल्या चॅनलची संपूर्ण माहिती असते. बऱ्याच जणांनी ती दिलेलीच नाहीये, त्यांना माहितीच नाहीये. तुम्ही जर तुमच्या चॅनलची माहिती युट्यूबला दिली नाही तर युट्यूबला कसं समजेल तुमच्या चॅनलमध्ये काय आहे. नंतर चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आयडी द्यायचा की जो तुमचा स्वतःचा आहे. जर तुम्हाला म्हणजे कोणाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्या ईमेल आयडी द्वारे करू शकतात. नंतर चॅनलला एक छानसा फोटो द्यायचा. या बेसिक गोष्टी आहेत, ह्या जर तुमच्या चॅनलमध्ये नसतील तर तुमचा चॅनल कसं पुढे जाईल. यानंतर बऱ्याच जणांनी जुन्याच ईमेल आयडीवर चॅनल काढलेत, बरं ठीक आहे आता काढलेत ना ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता. मनात आणलं तर तुम्ही पहिलं काय केलेलं आहे, आपलं चला कोणीतरी सांगितलं युट्यूबमध्ये पैसे मिळतात मग घेतलेत व्हिडिओ, काहीही टाकलेत चॅनल, ठीक आहे टाकले असतील पण आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्यात ना, ते पहिले व्हिडिओ डिलीट करा ना.
कोणाचे 11 सेकंदाचे, कोणाचे 1 मिनिटाचे, कोणाचे 2 मिनिटाचे, कोणाचे 30 सेकंदाचे, काहीच गरज नाही त्या व्हिडिओचा. मग कशाला चॅनलवर ओझं ठेवायचं. त्या सगळे तुम्हाला जर कधी वेळ मिळाला ना तर माझा फक्त चॅनल ना पहिल्या व्हिडिओपासून बघा की म्हणजे ना व्यवस्थितच प्रॉपर. ठीक आहे, भले हे बघा आजही माझ्या एखाद्या व्हिडिओला ना 80 ते म्हणजे 90 व्ह्यूज आहेत, तरी सुद्धा मी हार मानली नव्हती. त्या म्हणजे नंतर व्ह्यूज वाढल्या जसं चॅनल मॉनिटाईज झालं, पण त्यावेळेला तर 25 ते 30 व्ह्यूज होत्या, तरी सुद्धा मी काम करत होते. कारण मला माहिती होतं एक ना एक दिवस आपल्याला सक्सेस मिळणार आहे. पण हाच ना संयम तुमच्याजवळ नाही आहे. त्यामुळे प्लीज जेवढं तुम्ही संयम ठेवाल ना तेवढं यूट्यूबमध्ये पुढे जाणार आहे. बऱ्याच टाईम्सनी असं केलं आहे की गेल्या वर्षी चॅनल काढला आहे, 2 महिन्यांनी एक व्हिडिओ, एका महिन्यांनी एक व्हिडिओ, एका महिन्यात फक्त 4-5 व्हिडिओ टाकले. असंच करून कसं चालेल सांगा. आपल्याला एका वर्षाच्या आत 4000 वॉच टाइम कंप्लीट करायचे आहे. 4000 वॉच टाइम म्हणजे भरपूर आहे. आणि फक्त आपल्याला वॉच टाइम नाही कंप्लीट करायचं, पुढे अजून बऱ्याच प्रोसेस आहेत. तुम्ही वॉच टाइम पर्यंतच येत नाही तर पुढच्या प्रोसेस पर्यंत कसं पोहोचणार आणि लगेच हार मानताय. मग यात दोष तर यूट्यूबचा नाहीये ना. तुम्ही डेली काम करा, का तुम्हाला व्ह्यूज येत नाहीत आणि का तुमच्या वॉच टाइम वाढत नाही ते बघूया. कंटेंट चांगला द्या ना. तुम्ही जर दुसऱ्यांचं कॉपी बघून जर आपल्या चॅनलवर उतरत असाल तर नाही चॅनल पुढे जाणार. कारण कॉपी करून करून आपण किती करणार आहे. बऱ्याच जणांना सांगितलं म्युझिक वापरू नका. ठीक आहे, आता दुसरे वापरतायत, ते कसे वापरतायत, त्यांनी विकत घेतलेलं असतं, ते त्यांच्या काही ट्रिक्स असतात, ते नाहीत आपल्याला सांगत. आपण नवीन आहे ना तोपर्यंत बिना म्युझिकचं जाऊया ना पुढे. म्युझिकच लावलं की चॅनल आपल्याला लगेच सक्सेस होईल, हे तुम्हाला कोणी सांगितलं. आणि शॉर्ट्स व्हिडिओचं तर एवढं डोक्यात आहे ना लोकांच्या की शॉर्ट्स व्हिडिओला सबस्क्रायबर वाढतात. ठीक आहे, सबस्क्रायबर वाढवा, पण तेच सबस्क्रायबर तुमच्या लॉंग व्हिडिओपर्यंत पण आले पाहिजेत. असा कंटेंट द्यायचा प्रयत्न करा. हे बघा, यानंतर हे चेक करा की तुमचे चॅनल महिन्यातून म्हणजे आठवड्यातून कमीत कमी 3 तरी व्हिडिओ आहेत का, हे सुद्धा तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांनी नाहीत टाकलेले, 15 दिवसांनी एक व्हिडिओ टाकलाय. काहींनी तर ना 2-2, 3-3 महिने एक व्हिडिओ टाकला आणि शॉर्ट्स व्हिडिओ एवढे टाकले शॉर्ट्स व्हिडिओ, आणि त्या शॉर्ट्स व्हिडिओना काही अर्थ सुद्धा नाही. कसं चॅनल मॉनिटाईज होईल. परत डबल शॉर्ट्स व्हिडिओ पाठीमागे टाकलेला तोच रिपीट परत टाकलाय. असं काही नाही ना. तुम्हाला वाटत असेल, पण यूट्यूबचा ना यूट्यूब पहिल्या व्हिडिओपासून लास्ट व्हिडिओपर्यंत सगळं चेक करतात. डबल एखादा जरी व्हिडिओ आला ना रियूज कंटेंट लगेच, आणि तो लगेच नाही देत ज्यावेळी चॅनल मॉनिटाईज होतो त्यावेळेला. बरेच यूट्यूबर आता मॉनिटाईज पर्यंत गेले तर रियूज कंटेंट आला किंवा काही प्रॉब्लेम आला ना तर त्यांना हार मानावी लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि किती साध्या सोप्या गोष्टी आहेत, तुम्ही का अवघड करून घेताय हेच मला कळलं झालंय. आपली लहान मुलं ज्या वेळेला आपण पेपरला जातात, आता सगळ्यांच्या मुलांच्या एक्झाम चालू आहेत, आपण त्यांना किती व्यवस्थित सांगतो पेपरवर व्यवस्थित नाव टाक, एक्झाम तुझा काय एक्झाम रोल नंबर असेल तो टाक, कोणत्या विषयाचा पेपर आहे व्यवस्थित प्रश्न सोडव, एवढं आपण मुलांना समजून सांगतो. मग अगदी तसंच आहे. हा यूट्यूब चॅनल म्हणजे एक पेपर आहे तुमचा असं समजा. फक्त ना त्यामध्ये तुमची व्यवस्थित माहिती लिहायची, ते सुद्धा तुम्हाला जमत नाही म्हटल्यावर अवघड आहे. मग कसं काय तुम्ही यूट्यूबर होणार. आणि फक्त आपल्याला 4000 वॉच टाइम कंप्लीट नाही करायचं, पुढे अजून बरेच आहे ते. आणि यूट्यूबमध्ये पैसा आहे का, तर आहे. मी स्वतः पेमेंट घेतलंय आणि माझं अजून पेमेंट चालू आहे, त्यामुळे मला माहिती आहे पुढे ना खूप छान. बघा पहिलं मी पण पहिलं 9 महिने स्ट्रगल केलेला आहे, मलाही त्रास झालेला आहे, मी बऱ्याच वेळा डिमोटिवेट झाले. पण ज्यावेळेला पहिलं पेमेंट हातात येतं ना त्यावेळेला जो काही त्रास झालेला असतो ना तो सगळा विसरून जातो. थोडक्यात मला सांगायचं म्हणजे ज्यावेळेला आपण काय म्हणतो, आता एक अशी गोष्ट सांगते की आपण ज्यावेळेला आई होणार असतो म्हणजे 9 महिने आपण त्रास सहन करतो, डिलेव्हरीच्या वेळी पण खूप त्रास सहन करतो, पण ज्यावेळेला आपलं बाळ आपण हातात घेतो त्यावेळेला आपल्याला किती आनंद होतो. तो करोडो रुपये देऊन होत नाही एवढा आनंद होतो. म्हणजे जो 9 महिने त्रास सहन केलेला असतो किंवा डिलेव्हरी होताना जो त्रास सहन केलेला असतो तो सगळं आपण विसरून जातो. अगदी तसंच आहे. ज्यावेळेला यूट्यूबचं पहिलं पेमेंट हातात येतं ना तो आनंद एवढा असतो ना की नाही शब्दात व्यक्त करता येत. म्हणजे हा प्रत्येकाने चान्स घ्यावा. आणि इथं तुम्हाला सगळं फ्रीमध्ये भेटतंय. असं आहे का तुम्हाला कुठे पैसे भरून शिकायचे, फक्त काही गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या. आणि इथंच तर असं झालंय की तुम्ही ह्या गोष्टीच लक्षात घेत नाहीये आणि तुम्ही दुसऱ्यांच्यावर किती विसंबून राहणार. काय नाही, जे तुम्हाला काही आहे बघा, तुमचा कंटेंट काही असू द्या, 10 व्ह्यूज होऊ द्या, 20 व्ह्यूज होऊ द्या, ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, 6 महिन्याच्या आत मी माझा चॅनल सक्सेस करा. तुम्ही स्वतःशी एक ध्येय ठेवा, का तुम्ही सक्सेस होणार नाही. त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की
यूट्यूब चॅनल चेकिंग करताना मी काय करते, ठीक आहे मी नाही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत, मी काय सांगितलं मला जसा वेळ मिळेल तसं मी चेक करते, ठीक आहे. मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी ज्या काही व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे बरेच चॅनल चेक करताना कशा गोष्टी चेक केल्या ते बघा ना, त्यानुसार तुमच्या चॅनलमध्ये चेंजेस करा ना. बऱ्याच ताईंनी चेंजेस केलेत, बऱ्याच ताईंनी केलेले नाहीत. मग आता मी तरी काय करणार असं आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या क्रोमवरच्या 10 सेटिंग असतात ना, त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, ठीक आहे. कसं झालंय बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत, पण याच्यासाठी डबल मोबाईल पाहिजे आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये ते डेमो हे ते एवढ्या अजून गोष्टी मी सुद्धा परफेक्ट शिकलेली नाहीये. मला सुद्धा अजून थंबनेल असेल किंवा व्हिडिओ एडिटिंग असेल अजून बऱ्याच गोष्टी मला सुद्धा येत नाहीत, तरी सुद्धा मी यूट्यूबमध्ये पेमेंट घेतो. मग तुम्ही का नाही घेणार? तुम्ही सुद्धा माझ्यापेक्षा तर कितीतरी ताईंचं थंबनेल छान आहे, व्हिडिओ एडिटिंग छान आहे, मग तुम्ही का घेणार नाही? फक्त ना तुम्ही थोड्याशा मनातून हारलेले आहात. तुम्हाला असं वाटतं की आम्ही चॅनल चेक नाही केला मग आमचा चॅनल सक्सेस होणार की नाही. नाही होणार, प्रत्येकीचा चॅनल सक्सेस होणार आहे. फक्त गरज आहे ते तुम्ही काम करण्याची. हे बघा 6 महिने फक्त गायब व्हा, मिळणार तुम्हाला यूट्यूबमध्ये यश. मी सांगते म्हणून एक माझ्यावर विश्वास ठेवा. आता तुम्ही माझे व्हिडिओ बघता, तुम्ही जरा थोडंसं संयम ठेवून ना काम करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि ज्या ताईंचे चॅनल चेक केले नाहीत ना, मी करणार आहे, फक्त वेळ लागतोय, थोडासा वेळ द्या. जेवढं होता होईल तेवढं मी लवकर चेक करण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत तुम्ही स्वतः या मी ज्या काही गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्या ना त्या स्वतः चेक करा. आणि एक सांगू का, बरेच जण सांगतात हे सेटिंग करा ते सेटिंग करा, असं कुठलंही यूट्यूबमध्ये सेटिंग नसतं. कोणत्याही अफवेला बळी पडू नका. कारण मला 3 ते 4 मेल असे आलेले आहेत, मी ते सांगितलं एका व्हिडिओमध्ये त्याचं एक्सप्लेन पण केलेलं आहे, सांगितलेलं सुद्धा आहे. बरेच जण हिंदी युट्यूबर असू द्या किंवा मराठी युट्यूबर असे सांगतात की हे असं करा बघा तुमचा चॅनल सक्सेस होईल, तसं करा, करोडोने व्ह्यूज मिळवा, असं करा तसं. बट ठीक आहे, ते आपल्याला सांगतायत असं करा, मग त्यांनी का तसं केलं नाही? त्यांना पण करोडोमध्ये व्ह्यूज पाहिजे होते ना. आता सांगतात ना 2 मिनिटात लाखात व्ह्यूज, मग त्यांच्या का चॅनलला आल्याने तो लाखात व्ह्यूज, मग त्यांचं सिक्रेट ते आपल्याला का सांगताय तो? असंही असू शकतं. त्यामुळे प्लीज कुठल्याही आपल्याला बळी पडू नका. तुम्ही तुमच्या चॅनलवर काम करत राहा, तुम्ही सुद्धा एक सक्सेसफुल यूट्यूबर होणार याची गॅरंटी मला आहे.